काय विजयाचा विश्वास आहे का? गेल्या 8 दिवसात तुम्ही चांगली मेहनत केलेली आहे आणि मतदार राजांना आव्हान देखील केलंय, आता मतपेटीमधून ते बाहेर येईल. गेल्या 8 दिवसापासून नाही, पण निवडणूक विधानसभेची झाल्यानंतर वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरती आहे आणि जिथं जिथं आम्ही बैठका सभा जिथं घेतल्यात त्याच्यामध्ये सर्व लोकांचा प्रतिसाद मिळाला. वरिष्ठ काही ठिकाणी पैसे वाटप केल्याचे देखील प्रकार समोर आले आणि या संदर्भात तक्रार देखील करण्यात आली आहे आणि त्या पैसे वाटणाऱ्यांकडे एका विशिष्ट पक्षाचे चिन्ह देखील आढळून आले. मला काल पण तो व्हिडिओ पण माझ्याकडे आलेला आहे. त्या संदर्भातलं मी प्रशासनाला ह्या संदर्भातलं बोललेलो पण आहे आणि प्रशासनाने दखल घेतली की नाही आत्ता मला कळेल. पण जो प्रकार आणि जो व्हिडिओमध्ये जे लक्षात येते की एक पक्षाचं त्याच्यामध्ये पॉम्पलेट तिथे सापडलेला आहे आणि कशा पद्धतीने एखादा हताश झाल्यानंतर लोक निवडणूक घसरल्या हातातून गेल्यानंतर हा प्रकार दिसून येतो. प्रचाराची कमान ही तुम्ही एकट्याने सांभाळलेली होती. दुसऱ्या पक्षाचं जर बघितलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बीडच्या मैदानात आले होते, आरोप प्रत्यारोप झाले, मात्र तुमच्या पक्षाचा कुठलाही वरिष्ठ पातळीवरचा नेता आला नाही, एकट्याने प्रचाराची कमान सांभाळली. मी एकटा होतो, माझ्यासोबत लोक होते, सलीमभाई माझ्यासोबत होते, आमच्या पक्षाचे अध्यक्ष माझ्यासोबत आणि लोक सोबत असल्यावर काय, जर मला असं वाटतं त्यांचे लोक त्यांच्या अडचणीत आहेत म्हणून त्यांचे वरिष्ठ लोकांना त्यांनी वारंवार दिलं. जे काही बोगस मतदान आहे, ग्रामीण भागातून काही आणलंय, ते कार्ड बनवले जातात, यावर माझं पूर्णपणे बोगस मतदानावरती लक्ष आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी ते जे मतदान जिल्ह्याभरातून जे काही गावातून बोगस मतदान त्याची यादी सुद्धा तयार आहे. म्हणून माझी जे बोगस मतदार आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही काळजी घ्या बीड शहरामध्ये येताना. वैभव नाईकांनी आरोप केला एकनाथ शिंदेवरती की ते सिंधुदुर्गात गेल्याच्या नंतर त्यांनी बॅगांमध्ये पैसे आणले. क्षीरसागरांची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये लागलेली आहे, काय विश्वास असणार याला? आमची प्रतिष्ठा नाही, ही सर्वसामान्य लोकांची प्रतिष्ठा आहे. भैया, आपण जर बघितलं तर आपण नगरपालिकेची अनेक निवडणूक बघितली, पण या निवडणुकीला मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली शेवटचे दिवस. मी तुम्हाला सांगितलं ना की त्यांचे जे नवीन लोक जे त्यांनी घेतलेले आहेत ते अडचणीत असल्यामुळे त्यांनी वारंवार त्यांच्या पक्षश्रेष्ठींना बोलले असेल, त्याच्यामुळे आले असतील. क्षीरसागर कुटुंबामध्ये तुम्ही एकीकडे होते, संपूर्ण कुटुंब एकीकडे होतं, कसं बघतो? वारंवार हाच प्रश्न विचारतात, पण आता प्रत्येक निवडणुकीमध्ये उत्तर लोक देतात. भैयासाहेब, आपण जर पाहिलं तर बीडच्या निवडणूक प्रचारामध्ये विकासाच्या प्रश्नाबरोबर क्षीरसागर मुक्त नगरपालिका असं सुद्धा पक्षाकडून ठरवण्यात आलं होतं. काय नेमकं कारण आहे क्षीरसागर मुक्त नारा विशिष्ट पक्षाकडून दिला जातो? मला वाटतं लहानपणापासून 20-25 वर्षापासून असणार असेल, पण क्षीरसागर असेल, जो काम करेल तो टिकेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.